तर टीम ए मध्ये आर्या थोडीफार रुळत असल्यामुळे टीम ए ने अभिजितच्या बऱ्याच गोष्टी आर्याला सांगितलेल्या आहेत। चला तर बघूयात आर्या इकडे वर्षाताईंना त्याबद्दल काय सांगते। तर इकडे गार्डन एरियामध्ये ह्या दोघी बोलत बसलेल्या असतात। तर अभिजित गेम कसा खेळायचा याविषयी निकीला जाऊन विचारायचा की हा गेम कसा खेळायचा, तो गेम कसा खेळायचा, आणि नंतर आपल्या ग्रुपमध्ये येऊन तो सांगायचा की या गेमबद्दल अशी स्ट्रॅटेजी करायची, असा तो गेम खेळला पाहिजे। म्हणजे मला वाटायचं की ते डोकं त्याचं आहे, पण ते डोकं निकीचं होतं, ती त्याला समजवायची आणि मग तो यायचा, म्हणून या दोघांचं जास्त पडतं। आणि एकाच ग्रुपमध्ये 2 लीडर आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये ही लीडरशिप करण्याची क्वालिटी आहे असं त्याने स्वघोषित केलेलं आहे असं वर्षा म्हणते। तर मी ही लीडरच्या क्वालिटीचीच आहे, पण एकाच ग्रुपमध्ये 2 लीडर राहू शकत नाहीत असं आर्या सांगते। त्यामुळेच कदाचित मला इकडे ते एकटं पाडतात। त्यांचं कसं आहे की मी बोलतोय ना, बाकीच्यांनी शांत बसायचं। माझं कसं आहे, तुम्हीही बोला मीही बोलते, बघूया काय होतं। पण त्यांचं तसं नाही आहे, मी बोलतोय ना, बाकीच्यांनी गप्प व्हा। आणि बाकीचे मेंबरसुद्धा त्यांना ट्रस्ट करतात, त्याच्यामुळे तेही त्यांचंच ऐकतात, माझं कोणी ऐकूनच घेत नाही। त्यामुळे मी इकडे विचित्र दिसते। आणि अरबाज पण सांगत होता की निकीच्या या बोलण्यामुळेच अभिजित जो आहे तो निकीकडे सारखा येतो, गेम प्लॅन बनवतो, आणि त्याच्यामुळेच अरबाजला देखील या गोष्टी पटत नाही आणि वर्षाताईंना देखील या गोष्टीचा कुठेतरी राग येतो। आणि पुढे जर असंच निगेटिव्ह प्लॅन बनत गेला तर मी यांना साथ देणार नाही टीम बीला, असं इकडे आर्या सांगते। तर अभिजित बद्दलच्या आर्याच्या या मताला तुम्ही सहमत आहात की नाही, खरंच अभिजित असा वागतो हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच बिग बॉसच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।